जय जिजाऊ जय शिवराय. जवळपास 230-250 एकरची इथं सगळं नियोजन हे फक्त मराठा बांधवांसाठी चाललेलं आहे. विषय काय आहे तर 1 डिसेंबरची रॅली, शांतता रॅली. तर त्या संबंधित सर्व काही मावळी इथे जमलेले आहेत. आता इथे एक बैठकही झालेली आहे. त्या बैठकीचा वृत्तांत काय आहे आणि कशा प्रकारे इथं सगळं काही नियोजन चालू आहे हे आपण तिथले जे काम करणारे मावळे आहेत त्यांनाच आपण विचारणार आहोत. जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ. बापू, कशा प्रकारचे नियोजन आहे आणि किती एकरचा हा परिसर आहे? हा परिसर आता इथं आपण जिथं उभा आहोत हे 100 एकरचा परिसर आहे. बरं आणि मार्केट कमिटीची 120 एकरची जागा आहे. बरं पार्किंगसाठी 120 एकर ते पूर्णपणे आणि हे सभेसाठीचं असं मैदान आहे. हो. महाराष्ट्रभरामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या सभा या ठिकाणी आपण बघितलेल्या आहेत. बरोबर. मराठा समाज या ठिकाणी पेटून उठलेला आहे. गेल्या कित्येक वर्ष, गेली 50 वर्ष मराठा समाजावर सातत्यानं अन्याय झालेला आहे. बरोबर. मराठा समाज जरी वरवर आपल्याला दिसत असेल की 10-5 लोक पुढारलेले आहेत किंवा श्रीमंत आहेत, परंतु 80% मराठा समाज हा पिचलेला आहे. बरोबर. त्याला प्रचंड आरक्षणाची आवश्यकता आहे. आज शाळेत मुलं गेल्यानंतर त्यांना जो फरक जाणवतो किंवा त्यांना जात तेव्हाच कळते जेव्हा फीज भरण्याची वेळ येते की सोबतचा बेंचवर बसणारा विद्यार्थी तो 10,000 फी भरतो आणि मराठा समाजाच्या विद्यार्थ्याला 50,000 रुपये भरावं लागतो. बरोबर. त्या दिवशी त्याला जात कळते. बरोबर. की आपण मराठा आहोत आणि आपल्या बाजूला बसलेला हा OBC बांधव आहे. परंतु मराठा समाजाला गेल्या 40 वर्ष कुठल्याही राजकीय पक्षाने असो किंवा कुठल्याही लोकांनी या ठिकाणी आरक्षणाचा लाभ मिळू दिला नाही. आणि आता मात्र मनोज जरांगे पाटलांच्या निमित्तानं या महाराष्ट्रामध्ये मोठं वादळ निर्माण या ठिकाणी झालेलं आहे. आणि निश्चित स्वरूपात हा लढा आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. नक्कीच मराठा समाजाला आरक्षण मिळेल आणि मराठा समाजाच्या येणाऱ्या पिढ्या निश्चित स्वरूपात तुम्हाला पुढे आलेल्या दिसतील किंवा सुधारलेल्या दिसतील. बरोबर. कारण फीज भरायला पैसा नाही, वह्या पुस्तकं घ्यायला पैसा नाही किंवा शिक्षणासाठी जमीन विकायची तर जमीनसुद्धा विकायला या ठिकाणी शेतकऱ्याकडे आता शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळं आरक्षणाची नितांत गरज मराठा समाजाला आहे. आणि हा लढा यशस्वीपणे आदरणीय जरांगे पाटील लढत आहेत. त्यांना पाठिंबा म्हणून महाराष्ट्रभरातला मराठा समाज त्यांच्या पाठीमागं एकवटलेला आहे. आणि येणाऱ्या 1 तारखेला या जालना शहरामध्ये या पांढरापोळ मैदानामध्ये 8 ते 10 लाख मराठा बांधव या ठिकाणी एकत्र येणार आहेत. आणि निश्चित स्वरूपात ज्या महाराष्ट्रभरात संदेश द्यायचा आहे की महाराष्ट्रात सगळीकडे सभा झाल्या आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा ही सभा घेऊन शांततेचा संदेश मराठा समाज या ठिकाणी देणार आहे. काही असामाजिक तत्व, काही पुढारी या ठिकाणी वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रात करत आहेत. परंतु मराठा समाज हा सातत्याने मोठ्या भावाची भूमिका निभावणारा समाज आहे. मराठा समाज कधीही उद्विग्न होणार नाही. मराठा समाज कुणाच्याही विरोधात कधीही स्टेटमेंट देणार नाही. त्या दिवशीसुद्धा 10 लाख लोक, 8 लाख लोक या जालना शहरात येतील. अत्यंत शांततेने मराठा समाजाची मागणी या ठिकाणी सरकारपुढे मांडतील आणि येणाऱ्या काळात निश्चित स्वरूपात 100% या मागणीला यश मिळेल अशा प्रकारची आमची सगळ्यांची भावना आहे. नक्की. तर विरोधाभास थोडक्यात मी सांगतो तुम्हाला, बापूंच्या बोलण्यामधून जे आलं त्यातून थोडं बोलतो. पुढाऱ्याला समाज आहे म्हटलं जातं, पण जो मागासवर्गीय आयोग आहे तोही म्हणतो की शेतकऱ्यांची सगळ्यात जास्त मरण्याची संख्या ही मराठा लोकांशीच आहे. त्याच्यानंतर जर सगळं गृहीत जर धरलं तर सध्या तुकडे जे झालेले जमिनीचे त्यानुसार शेतकऱ्यांना आपले पोरं शिकवाव की शेतीमध्ये मजुरी करायला धाडाव हे सुद्धा कळत नाही. बापू, आता आपला जो परिसर आहे हा परिसर हा डायरेक्ट हायवेच्या बाजूला आहे. हा एक ज्येष्ठ मंडळींसाठी एक मला वाटतं एक पर्वणी आहे, कारण की चालत जाण्याची गरज जास्त नाही आहे. एक गाडीत पाय जरी असला तर दुसरा तुमचा पाय हा ग्राउंडवर राहणार आहे. तर याची जी रॅली होणार आहे हे रॅलीचं स्वरूप कसं राहणार आहे? रॅली छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा मोतीबाग या ठिकाणाहून रॅली निघेल. ती रॅली चमन, त्यानंतर मम्मादेवी, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, मग उडुपी हॉटेल, बसस्टँड आणि या ठिकाणी भोकरदन नाक्यावरून या पांढरापोळ मैदानाकडे येईल. रॅली प्रचंड आहे. 9 किलोमीटरचं अंतर या रॅलीसाठी असणार आहे. त्यामुळं निश्चित स्वरूपात आम्ही पायी न रॅली ठेवता या ठिकाणी मोटरसायकल रॅलीचं त्यामध्ये रूपांतर केलेलं आहे. कारण हजारो मोटरसायकली या सभेसाठी या ठिकाणी जिल्हाभरातून येणार आहेत. बरोबर. 25 ते 30 हजार मोटरसायकल या ठिकाणी या सभेसाठी येणार आहे. या रॅलीची सुरुवात मोतीबागपासून झाल्यानंतर
या ठिकाणी पांढरपूळ मैदानापर्यंत येऊपर्यंत मोटरसायकली असतील, बरोबर. एवढी मोठी संख्या त्या ठिकाणी मोटरसायकलची असणार आहे. बरोबर. त्यामुळे प्रचंड अशी रॅली या ठिकाणी होणार आहे. या रॅलीचं स्वरूप 1.5 ते 2 तास ही रॅली चालेल आणि निश्चित स्वरूपात एक जालना शहरामध्ये चांगला संदेश देण्याचं काम मराठा बांधव या ठिकाणी करतील. बरं, माता भगिनी जे आपल्या सभेसाठी येणार आहेत त्यांची रॅलीमध्ये तर साहजिकच ती जाणार नाही, कारण की बाईकची रॅली आहे, तर मग त्यांची व्यवस्था डायरेक्ट इथंच केलेली आहे. हां, असं महिला भगिनींसाठी आम्ही त्यांना सूचना केलेली आहे किंवा आम्ही उद्या प्रेस नोटही आज पत्रकार परिषद थोड्या वेळात आहे. हो, तेही आम्ही सांगणार आहोत की महिला भगिनींनी डायरेक्ट सभास्थळी या ठिकाणी यायचं आहे. बरोबर. शिवशाहीर अरविंदजी घोगरे बरोबर. यांचा पोवाड्यांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. बरोबर. ते सकाळी 10 वाजल्यापासून पोवाड्याचा कार्यक्रम या ठिकाणी करतील. त्यांचे सहकारी आणि ते मिळून 10 ते 2 सभेच्या वेळेपर्यंत 4 तास या ठिकाणी पोवाडा या ठिकाणी सादर करणार आहेत. त्यामुळं महिला भगिनी डायरेक्ट मैदानामध्ये येतील अशा प्रकारची या ठिकाणी आवाहन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. बरं, आणखी एक मुद्दा आपण चर्चेला घेऊ. याच्या अगोदरची सराटी आंतरवालीची सभा झाली, पूर्ण बोर्डवरती सगळे महापुरुषाची नावं होती, पण ज्यांच्या डोळ्यामध्ये काही अंजन गेलेलं आहे त्यांना ते नाव ते काय फोटो दिसत नाहीत. आता आपल्या बाजूला इथं पोस्टर लागलेलं आहे, जवळपास मी मोजले तर 26 महापुरुषाचे त्याच्यावरती फोटो आहेत. तर असं का व्हावं की मराठा समाज हा प्रत्येक महापुरुषाचं तिथं पोस्टर लावतो, पण इतर समाजाच्या नेत्यांना हे पोस्टर आपल्या काही याच्या पायी दिसू नये, असं का व्हावं? मराठा समाजाची संस्कृतीच आहे. मराठ्यांनी कधीही या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जातीवर धर्मावर अन्याय होऊ दिला नाही. बरोबर. शेकडो वर्षाची परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, राजाराम महाराज असतील, ताराराणी असतील, जिजाऊ साहेब असतील किंवा राजे लोकोजी जाधव असतील, मराठ्यांनी कधीही या महाराष्ट्रातल्या कुठल्याही समाजावर अन्याय होऊ नये यासाठीच लढा या ठिकाणी दिलेला आहे. कित्येक पिढ्यांनी रक्त या महाराष्ट्राच्या आणि या देशाच्या मातीत या ठिकाणी सांडलेलं आहे मराठ्यांनी. निश्चित स्वरूपात मराठ्यांची संस्कृती आहे की दुसऱ्यांचं परंपरा जपणे, सगळ्यांना आदर देणे. आम्ही या ठिकाणी आपण जे पोस्टरचा विषय काढलात, या ठिकाणी जालना शहर हे तसं पाहिलं तर मराठवाड्यामध्ये सगळ्या शहरामध्ये मराठा मोठ्या संख्येने राहतो, परंतु जालना शहर असं आहे की या ठिकाणी सगळ्यात कमी मराठा समाज राहतो. या ठिकाणी ओबीसी आहेत, माळी आहेत, धनगर आहेत, मारवाडी आहेत, सिंधी आहेत, पंजाबी आहेत, गुजराती आहेत, सगळा समाज, तेलंगी समाज या ठिकाणी राहतो, कैकाडी समाज राहतो, मुस्लिम समाज राहतो. सगळ्या समाजाने भरलेलं हे शहर आहे आणि सगळ्या समाजाला न्याय देणं, सगळ्या समाजाचा सन्मान राखणं हे मराठा समाज कायमस्वरूपी करत आलेला आहे. तीच परंपरा आज आम्ही या सभेत सुद्धा राखलेली आहे. आपण बघा, अगदी बिरसा मुंडापासून आदिवासी जे व्यक्तिमत्व होतं, बरोबर, त्यांच्यापासून तर मारवाडी समाज असेल, सिंधी समाज असेल, जैन समाज असेल, सगळ्या धर्मांचे या ठिकाणी आम्ही फोटो त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. निश्चित स्वरूपात मराठा समाज हा आदर करणारा आणि आदरभाव जपणारा समाज आहे. हे यातून निश्चित स्वरूपात सगळ्या महाराष्ट्राला या ठिकाणी दिसणार आहे. आणि परत एक सांगतो की फक्त हे दाखवण्यासाठी आजच्या पोस्टरवर नसून जर तुम्ही आंतरवालीचे जुने जरी व्हिडिओ पाहिले तर त्याच्यावर सुद्धा असेच महापुरुषाचे फोटो तुम्हाला दिसून येतील, हे माझं म्हणणं आहे. तर एक आव्हान 1 तारखेच्या सभेसाठी. 1 तारखेला मोठ्या प्रमाणात लाखोच्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी येणार आहे. सर्व बांधवांनी या ठिकाणी सहभागी व्हायचं आहे. आपल्या घोषणा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आपण ठरवलं आहे की दोनच घोषणा द्यायच्या आहेत. एक तर आरक्षणाच्या विषयातली, इतर कुठल्याही घोषणा जास्तीच्या आपण द्यायच्या नाही आहेत. आणि आपल्याला शांतता राहिली म्हणलो आहे, परंतु आपण घोषणा मात्र निश्चित स्वरूपात देणार आहोत आरक्षणाच्या. तर सर्व समाज बांधवांनी जी काही आपली रॅली निघणार आहे त्या रॅलीमध्ये शांततेत सहभागी व्हायचं आहे. आपल्या घोषणा द्यायच्या आहेत, सभेच्या ठिकाणी यायचं, या ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीनं जे ब्लॉक केलेले आहेत त्यामध्येच बसायचं आहे. या रोडवर या ठिकाणी पाण्याच्या बॉटल ठेवण्यात येणार आहेत, नाश्त्याचं सामान या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. त्यामुळं जेवढं काही डांबर रस्ता या प्लॉटिंगमध्ये आहे याच्यावर कुठल्याही समाज बांधवांनी बसायचं नाही. डांबर रस्ता सोडून राहिलेल्या जागेतच सर्वांनी या ठिकाणी शांततेत बसायचं आहे आणि महिला भगिनींना येताना सुद्धा आणि जाताना सुद्धा सुरक्षितपणे या ठिकाणी रस्ता करून द्यायचा आहे, अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी करतो. तर सर्वांना विनंती करतो, जालन्यासहित आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यांना, की मोठ्या संख्येनं आपण आत्तापर्यंत सगळ्या सभा पाहत आलेलो आहे. रात्रीच्या 1:30 वाजेला, रात्रीच्या 3 वाजेला, रात्रीच्या 4 वाजेला भरपूर तालुक्यामध्ये, भरपूर जिल्ह्यामध्ये सभा झालेल्या आहेत. आता गड आहे जालना आणि जालना हे आपलं मूळ जिथून क्रांतीची ज्योत पेटलेली असं हे जालना. तर जालनावासीनं तर ते तर येणारच आहेत, पण आजूबाजू जिल्ह्याला विनंती करतो सर्वांनी 1 तारखेला वेळात वेळ काढून
तुमचे जे काम असतील ते बाजूला ठेवून, कारण की एकदा मनोज पाटील आपल्यात आले त्यानंतर परत कधी येतील हे सांगता येत नाही. कारण की आपण आता जवळजवळ 75वी देशाची हे पाहतोय. तर नक्की सर्वांनी विचार करावा. संधी चालून आलेली, चांगली चालून आलेली, आपल्या फक्त पाठराखण करायची आहे आणि उभं राहायचं आहे. तर आपण नक्कीच उभं राहूया. तर थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. एक मराठा, एक मराठा, एक मराठा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ. जय शिवराय. कोण म्हणता देत नाही, कोण म्हणता देत नाही. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.